तर जे अटी शर्तींच्याच मुद्द्यावर मी तुमच्याकडे येते. राज ठाकरे यांचं नेमकं काय खुपतंय उद्धव ठाकरेंना? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की चोरांच्या भेटीगाठी नको, छुपा पाठिंबा नको, कळत नकळत प्रचार करायचा नाही. ह्या सगळ्या ज्या अटी आहेत, खरं तर राज ठाकरे यांच्यावर बोट ठेवणाऱ्या या अटी आहेत. जर युतीची चर्चा सुरू झाली, जर उद्धव ठाकरे ही एक पाऊल पुढे टाकू पाहतायत, तर मग या अटी शर्ती कशासाठी? हा प्रश्न हा प्रकाश महाजन यांचा देखील होता. ठेवलेले नाहीत आणि बरोबर सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ज्या डिप्लोमॅसी घडतायत, चहा पाण्याच्या, जेवणाच्या, कोण म्हणताय आंबा रस खायला गेले, कोण म्हणतात ह्या गोष्टी थांबणार असतील तर. कारण 2022ला जो काय महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते तर कोणाच आता ना करू शकत नाही ना. सांगताना काय सांगून गेले आणि आता काय होतंय हे अख्खा महाराष्ट्र हेही बघतोय. त्यामुळे हे दोन सख्खे भाऊ म्हणजे सख्खे चुलत भाऊ आहेत, त्यातून ते दोन पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही ते दोघंही जेव्हा पाऊल टाकतायत, एक पाऊल तर पुढे आलेच आहेत, तर काही पावलं टाकताना दोघंही ते सांभाळून करणारच आहेत. म्हणून आमच्यासारख्यांनी मध्ये आडकाठी न घालता जे दोन भाऊ ठरवतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला ते मान्य असेल. पण डिप्लोमॅसी होता कामा नये हे म्हणणं गैर आहे का?